नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सध्या आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे 3 फूल एक माली. काळी ज्योती, काळी मैना किंवा ज्योतीसोबत मजा. कथेच्या नावामध्ये काहीच नाही. कथेचं जे काही नाव आहे ते सोडून द्या. फक्त कथेचा पुढील भाग कसा रोचक होईल याकडे बघा. आणि ही कथा एकदम सत्य आहे. माझ्यासोबत जसं काही घडलं तसं जशास तसं मी टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर सादर करत आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर कृपया मोठ्या मनाने माफ करा. आणि हो मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढ्या मोठ्या मेहनतीने कथा बनवत असतो. तुम्ही प्लीज कथेला लाईक करत चला. तुमचा एक लाईक माझी कथा रेकॉर्ड करण्याचा हुरूप वाढत असतो. त्याच्यामुळं तुम्ही कथेला लाईक करा. लाईक मोफत आहे. आणि हो, तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता त्या पूर्ण अंधारामध्ये पूर्ण उजेड होता. अंधार पूर्ण गेला होता कारण लतानं आता लाईट लावली होती. आणि त्या लाईटच्या उजेडामध्ये, त्या दुधाळ प्रकाशामध्ये आमचं नांगरणीचं काम चालू होतं. मी एकदम मस्तपणे नांगरायला सुरुवात केली होती. परंतु 2 इंचापेक्षा पुढं माझा नांगराचा फाळ काही घुसत नव्हता. तिची जमीनच एकदम बंजर होती. त्या बंजर जमिनीवर आतापर्यंत कुणीच कुणाचा नांगर फिरवला नव्हता किंवा आतापर्यंत तिथं कुणी मशागत केली नव्हती. ती जमीन एकदम अनटच होती. त्याच्यामुळं ती जमीन थोडीशी कडक आणि जास्त निब्बर होती. लता मला म्हणाली, राजेश, मला थोडा त्रास होतोय. तुझी नांगरणी थोडीशी दमानं कर. तुझं ट्रॅक्टर खूपच वेगात चालतंय. माझ्या जमिनीहून एवढ्या वेगानं ट्रॅक्टर चालतंय म्हणजे मला एवढं काही सोसू शकत नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे जमीन नांगरून घेण्याची. याच्या अगोदर मी सर्व काही हातानंच करत होते. आणि इथं मशीननं नांगरणी झाली नसल्यामुळं किंवा कुठलं हत्यार या जमिनीला आत्तापर्यंत लागलं नसल्यामुळं ही जमीन थोडीशी कडक आहे. त्याच्यामुळं तू थोडंसं हिशोबानं घे. माझ्या जमिनीची वाट लागून जाईल. माझी जमीन फाटून जाईल. तो थोडासा हिशोबानं घे. तसं मला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं. परंतु मला मजा जी मिळत होती ती एकदम मला स्वर्गात गेल्यासारखं वाटू लागलं होतं. माझ्या नांगराचा फाळ तिच्या जमिनीमध्ये असा काही फिट्टा अडकत होता की आता त्या जमिनीतून माझा नांगराचा फाळ तुटतो की बाकी काही मोडतोड होते असं मला वाटू लागलं. माझ्या नांगराच्या फाळाला जरी काही झालं तरी काही अडचण नाही, परंतु तिच्या जमिनीचं नुकसान व्हायला नाही पाहिजे हे सुद्धा मला बघावं लागणार होतं. आणि हे सर्व काही बघून मी एकदम व्यवस्थितपणेच काम करत होतो. मग ती मला म्हणाली, तू कामगार मात्र खूप कामाचा आहेस. तुझ्या नांगराच्या फाळामध्ये इतकी ताकद आहे की किती मेगा पॉवरचं आहे रे तुझं हे नांगराचं फाळ. तसं मी म्हणालो, हे 9 मेगा पॉवरचं आहे. आणि मी हसू लागलो. तशी ती मला म्हणाली, तुझा नांगराचा फाळ 9 मेगा पॉवरचा नाही रे बाबा, हे 9 इंचाचं आहे फाळ, हो ना. तसं म्हणालो, हो ठीक आहे, तू जे काही म्हणतेस ते तुझंच बरोबर आहे बाई. चल, आपल्याला काय, आपल्याला फक्त जमीन नांगरायचं आहे. आता आमच्या दोघांचं बोलणं कॉमेडी होऊ लागलं होतं. मी तिला थोडंसं हसवण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला माझा पूर्ण नांगराचा फाळ तिच्या जमिनीमध्ये घुसवायचा होता. आणि तिची जमीन आता मला जोरात नांगरायची होती कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता. त्याच्यामुळे एकदा कसं तरी करून तिची जमीन एकदा नांगरून तिला मोकळं करून सोडलं की ती पण खुश आणि मी पण खुश. मला बाकीच्या गोष्टीसाठी आणखीन वेळ पाहिजे होता. म्हणून मी तिला थोडं हसवायचा प्रयत्न करू लागलो. तिला जास्त मी खुलवायचा प्रयत्न करत होतो. तिला जर त्रास होत आहे हे तिच्या लक्षात आलं तर ती मला तिची जमीन नांगरू दिली नसती. मग मी परत काही व्हॅसलीन घेतलं आणि परत ते व्हॅसलीन मी माझ्या नांगराच्या फाळाला लावू लागलो. तशी ती मला म्हणाली, आता का पूर्ण डब्बी संपवणार आहेस की काय. तसं मी म्हणालो, का त्या डब्बीमध्ये तुझा जीव अडकला आहे का. अगं संपू दे ना डब्बी, उद्या दुसरी घेऊन येऊ आपण. आणि एकदा का ह्या डब्बीचं काम संपलं, एकदा आपलं नांगरणी व्यवस्थित झाली की पुन्हा परत दुसऱ्या वेळच्या नांगरणीला ही डब्बी काही कामाची नाही, ही डब्बी लागणार नाही. तशी ती मला म्हणाली, असं आहे का, म्हणजे एकदा तुझा नांगर यशस्वीरित्या तुझ्या नांगराने काम सुरू केलं नांगरायचं की परत ही व्हॅसलीनची डबी लागत नाही का. मी म्हणालो, नाही म्हणून सांगितलं ना. तशी ती मला म्हणाली, चिडू नकोस रे, मी तुला फक्त विचारते, मला काय माहीत आहे कधी लागते कधी लागत नाही. मग मी म्हणालो तिला, मी तुला सांगतोय ना, परंतु तू कुठं ऐकतेस. मग ती मला म्हणाली, ठीक आहे बाबा, कर तुला जसं करायचं तसं. मग मी माझं थोडंसं प्रेशर वाढवलं. माझ्या नांगराची पॉवर मी थोडी वाढवली आणि माझ्या ट्रॅक्टरला आता मी थोडंसं व्हायब्रेट करू लागलो. मी थोडा मागे पुढे होऊन झटके देत होतो जेणेकरून माझा नांगराचा फाळ तिच्या त्या जमिनीमध्ये अगदी सहज घुसेल. त्याला थोडासा त्रास होणार नाही. जमिनीची मशागत करायला मेहनत तर करावीच लागते आणि कोणतीच गोष्ट एवढा सहजासहजी होत नसते. आणि तसं जर बघितलं तर ही लताची पहिलीच वेळ होती. त्याच्यामुळं
तिची जमीन खूपच एकदम मस्त होती, माझ्या आवडीप्रमाणे. मी त्या जमिनीकडे बघू लागलो, तिच्या शेताकडे बघू लागलो. सर्वत्र माझी नजर फिरत होती आणि हे असं करत असतानाच मी माझे हात पुढं पसरले होते आणि आता माझ्या नांगराच्या फळाला मी व्हायब्रेशन करून जोरजोरक्यात दणके देऊ लागलो. थोडा मागे पुढे होऊन मी आता ठोकू लागलो होतो. काही जरी झालं तर आजच्या मला मिळालेल्या संधीला मला अजिबात सोडायचं नव्हतं. या संधीचं मी सोनं करून घेणार होतो आणि अगदी मी मनापासून ठरवलं होतं, आजची संधी सोडायची नाही म्हणजे नाहीच. काही जरी झालं तर अगदी व्यवस्थित आणि शिस्तीत, पण सर्व काही मस्तीतच करायचं असं मी ठरवलं होतं आणि अगदी हुबेहूब त्याच्याप्रमाणेच मी सर्व काम चालू केलं. काही वेळ मी मेहनत केल्यानंतर मी थोडं थांबायचं ठरवलं. मला थांबलेलं बघून लता मला म्हणाली, "का रे, झालं का तुझं? तुझी नांगरणी संपली की डिझेल संपलं? नांगरणी तर आणखीन खूप बाकी आहे आणि तुझं डिझेल संपलं की काय? तुझ्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायचं आहे की काय?" तसं मी म्हणालो, "अगं जरा श्वासोश्वास तरी घेऊ दे, थांबू दे जरा. एवढी का हापापलेली आहेस? तुझी जेवढी काही जमीन आहे ती पूर्ण नांगरण पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही आणि या ट्रॅक्टरच्या खाली पण उतरणार नाही. तू नको टेन्शन घेऊ, तू एकदम रिलॅक्स राहा बरं." तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली, "माझ्या जमिनीचे नांगरण पूर्ण झाल्याशिवाय मी तुला ट्रॅक्टरच्या खाली उतरू देणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेव. आणि तू जर एकदा काय ट्रॅक्टरच्या खाली उतरलास तर मग परत तुला माझ्या जमिनीवर येऊ देणार नाही. माझ्या जमिनीवर मी तुला पायसुद्धा टाकू देणार नाही. बघ जमते का तुला?" मी म्हणालो, "जमते का म्हणजे? सर्व अटी तुझ्या मला मान्य आहेत. माझं ट्रॅक्टर एवढं काही नाजूक नाही आणि ट्रॅक्टरमध्ये डिझेल मी टाकी फुल करून आलो आहे. त्याच्यामुळं तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुझी जमीन पूर्ण नांगरणं झाल्यानंतर मी तुला विचारेन, बस झालं का आणखीन नांगरायचं आहे? आणखीन एखादा राऊंड एक्स्ट्रा पाहिजे का? हे तुला विचारल्यानंतर तू नको मला म्हणल्यानंतर मग मी नांगरणं बंद करणार आहे. चालेल ना?" ती हसू लागली आणि मला म्हणाली, "हो, मला पण असाच गडी पाहिजे. माझं नांगरण पूर्ण झाल्यावर सुद्धा एखादा राऊंड एक्स्ट्रा मारायला पाहिजे. 1-2 फेऱ्या जास्त व्हायला पाहिजेत. कारण 1-2 फेऱ्या जर जास्त झाल्या तर आणखीन जास्त मशागत होईल आणि जमिनीला जी काय वापसा मिळणार आहे ती थोडीशी जास्त मिळेल." आणि ती हसू लागली. मी तिला म्हणालो, "हो, बरोबर आहे तुझं. मला पटतंय तुझं आणि तू जे बोलतेस त्याचा मला राग नाही किंवा वाईट पण वाटत नाही. तू जे बोलतेस ते एकदम योग्य आहे. माणसाला जे काही पाहिजे ते माणसानं स्पष्ट बोलावं, स्पष्ट मागावं आणि स्पष्ट राहावं." तशी ती म्हणाली, "हो ना, माझ्या बोलण्याचा तुला पण राग येऊ देऊ नकोस." म्हणालो, "अगं मैना, तू कशाला रागवतेस आणि मी तर कशाला रागवणार? जे काही आहे ते मिळून वाटून खाऊ, सर्व काही समजुत्याने घेऊ." असं म्हणून मीही करू लागलो, कार्यक्रम करू लागलो. पुढचा नांगरण्याचा कार्यक्रम माझा चालूच होता. मी आता थोडंसं दणके द्यायची स्पीड वाढवली होती. तसं चांगलं 3 ते 4 इंच माझा नांगराचा फळा आता आत बसला होता आणि अगोदरपेक्षा मला आता बेटर फील होऊ लागलं होतं. आता जरा जास्त मजा येऊ लागली होती. तसं ती मला म्हणाली, "राजेश, थोडं थांबतोस का?" तसं मी म्हणालो, "का गं, काय झालं?" मग ती मला म्हणाली, "मी थोडेसे पाय आणखीन फाकवते, त्याच्यामुळे तुझा नांगर आणखीन थोडासा आत घुसेल. माझ्या जमिनीमध्ये थोडी संधी आहे, तो आणखीन आत येऊ शकेल." मग मी म्हणालो, "हो का? नक्की म्हणतेस ना?" तसं ती म्हणाली, "हो ना, मी नक्की म्हणते. तू थोडंसं थांब." मग मी थोडासा बाजूला झालो आणि तिचे पाय थोडेसे फाकवले. आता तिची जमीन थोडीशी जास्त ओली झाली होती. त्या ओल्या झालेल्या जमिनीवर आता दणके द्यायला खूप मजा येऊ लागली. मग ती मला म्हणाली, "राजेश, थोडासा जोरात दणका दे. पाठीमागं होऊन थोडा जोरात बॉल मार." मी म्हणालो, "हो, माझा नांगर तेवढ्या जोराच्या स्पीडमध्ये मी घुसवणार आहे. तू नको काळजी करू." असं म्हणून मी थोडासा बाजूला झालो आणि माझ्या नांगराच्या फळाचा बरोबर निशाण मी तिथं लावला. तिच्या जमिनीवर निशाण लावून मी थोडासा नांगर आत ढकलू लागलो. तसं तिनं स्वतःहून माझ्या नांगराचा फळ हातात धरला आणि त्याला ती जमिनीमध्ये घुसून घेऊ लागली. त्या जमिनीमध्ये तिचं आणि माझी दोघांची एकत्रित ताकद लागल्यामुळे माझ्या नांगराचा फाळ पुरेपूरपणे तिच्या जमिनीमध्ये घुसला आणि तिची जमीन आता ओली व्हायला सुरुवात झाली. तिची जमीन जशी ओली झाली तसं तिथं थोडंसं लाल दिसू लागलं. ती थोडी घाबरली आणि मला म्हणाली, "काय झालं रे?" तसं मी म्हणालो, "घाबरू नकोस, काही होत नाही. तू एकदम रिलॅक्स राहा." थोडंसं रक्त दिसू लागलं होतं. आता हे काय होतं हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. मग ती मला म्हणाली, "अरे, पडदा फाटला की काय? की तुझं डिझेल सांडतंय?" मी म्हणालो, "वेडी आहेस काय? डिझेलचा कलर लाल नसतो गं." मग ती मला म्हणाली, "मग तो पडदा फाटला का?" तसं मी म्हणालो, "हो, बरोबर आहे. तो पडदाच फाटला आहे." तिचा तो पडदा फाटला आहे हे तिला माहीत झालं होतं, परंतु ती अजिबात घाबरली नाही. तिचं ते रूप बघून मलासुद्धा थोडंसं नवल वाटलं. नाहीतर एरवी अनेक पोरी खूप घाबरतात, रडतात ओरडतात, परंतु लता तशी नव्हती. तिनं संयम पाळला आणि ती शांत झाली. मला म्हणाली, "राजेश, थोडंसं दमानं घे." तसं मी म्हणालो, "हो गं, मी दमानच घेतोय. तुझ्या शेतीला काही नुकसान होऊ देणार नाही." तशी ती मला म्हणाली, "अरे, शेतीच्या नुकसानाचं काही नाही, परंतु हे रक्त तुझ्या अंगाला पण नाही लागलं पाहिजे ना.
यामध्ये काही इन्फेक्शन तर होत नाही ना? तसं मी म्हणालो, अगं नको काळजी करू, असं काही नाही, आपल्याकडं प्रोटेक्शन आहे. त्या प्रोटेक्शनमुळं मला पण काही होणार नाही आणि तुला पण नाही. मग ती मला म्हणाली, बरं झालं बाबा तू प्रोटेक्शन वापरलास, नाहीतर तुला काहीतरी इन्फेक्शन झालं असतं. दुपारी आणखीन एक गोष्ट झाली आहे, तुझं आणि दीदीचं. तू दीदीची पण जमीन नांगरून दिलं आहेस. मग मी म्हणालो, त्याची पण तू नको काळजी करू, मी तिच्यासोबत पण प्रोटेक्शन वापरलं होतं. मग ती हसू लागली आणि म्हणाली, तू खूपच हुशार आहेस आणि पुढचा काय प्लॅन आहे? तसं मी म्हणालो, छोटीशी जमीन पण ना मी प्रोटेक्शन वापरणार आहे, तू नको काळजी करू. असं म्हणल्यानंतर ती माझ्याकडे बघू लागली. मग मी हळूवारपणे त्याच संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. माझ्या बाजूला छोटी झोपली होती. मी हळूवारपणे माझा हात छोटीच्या छातीवर ठेवला. मग ती मला म्हणाली, तिचा टॉप हळूहळू काढून टाकतोस का तू? मी म्हणालो, का गं? ती मला म्हणाली, मला पण तिच्या त्या चेंडूचं दर्शन करायचे. तिचे चेंडू कसे आहेत बघायचे मला. तिच्या आंब्याचं दर्शन मी कधी केलंच नाही. ते कसं आहे त्याचा आकार मला बघायचे, त्याचा कलर मला बघायचे. मग मी म्हणालो, काय यार लता, हे काही असं काही योग्य वाटत नाही. तशी ती मला म्हणाली, थांब तू. असं म्हणून तिने स्वतःहून तिच्या अंगावरचं ते जे आडपडदा होता तो सर्व काही काढून टाकला. मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, आता तिची पण जमीन उघडी झाली होती. तिच्या जमिनीमधला पडदा हिनं अगोदरच काढून टाकला. त्याच्यामुळं तिची जमीन उघडी झाली. तिची उघडी जमीन आम्ही दोघे पण बघू लागलो. मग ती मला म्हणाली, याच्यावर हात फिरव ना, बघ कशी मस्त आहे एकदम. तसं मी तिच्या तोंडाकडे बघू लागलो, कारण लताला राग येईल असं मला वाटत होतं. परंतु लताने स्वतःच तिच्या त्या आंब्याला दाबायला सुरुवात केली आणि मला म्हणाली, बघ ना किती कडक आहेत, कशी मस्त एकदम मेंटेन केली आहे. हिची शेती खूपच छान आहे बघ. हिच्या झाडाला जे आंबे लागलेत ना ते खूपच रुचकर पण असतील. असं म्हणून तिनं स्वतः त्याला तोंड लावलं आणि ती तिच्या आंब्याची चव घेऊ लागली आणि मला म्हणाली, राजेश तू पण बघ ना. आता ती पालती पडून तिथला आंबा चोखत होती. मला पण खूप मस्त मजा वाटू लागली होती. मग मी पण छोटीकडे वळलो आणि तिच्या त्या आंब्याचं रसपान करू लागलो. तिचे संत्रे आंबे होते तिच्या झाडाला लागलेले, ते एकदम कडक होते, एकदम मजबूत आणि मस्त. मग लता मला म्हणाली, याच्या आकारावरून आणि ह्याच्या साईजवरून, याचं जे तू दाबून बघितलंस, हे सर्व काही जे पीक तू बघतोयस त्याच्यावरून तुला काय वाटतंय? याची चव कुणी घेतला असेल का? याच्या अगोदर कुणी टेस्ट केलं असेल असं वाटते का? तसं मी म्हणालो, छे, मला तर हे सर्व काही अनटच वाटतंय. याची चव कुणीतली नसेल. परंतु लता, तुला एक विचारू का गं? तशी लता मला म्हणाली, हो विचार ना. मला एक प्रश्न आहे, परंतु तुला जर राग येत नसेल तर तू नक्की सांगशील का? ती मला म्हणाली, आता राग यायसारखं काय झाले, सर्व काही तुझंच आहे, त्याच्यामुळं मी तुझ्यावर कशाला रागवू? तुला जे काही विचारायचं आहे ते बिनधास्तपणे विचार, मला नाही राग येणार. आणि मला पण जे काही सांगायचं आहे ते मी तुला सर्व काही सांगून टाकतेस ना, त्याच्यामुळं राग यायचा काय विषय आहे? माझ्याबद्दल काय आहे की छोटीबद्दल? तसं मी म्हणालो, तू मला ज्योतिष तर सर्व काही सांगितलीस, परंतु छोटीबद्दल मात्र तू मला काही सांगितले नाहीस. हिचं कुठं काही आहे का? तशी ती म्हणाली, छे रे, नाही तिचं काही. तू तिच्याबद्दल पण काही एकदम टेन्शन घेऊ नकोस. तिच्या मित्रासोबत ती कधीतरी गेली होती, परंतु तिचं काही तिथं घडलं नाही. तिनं मला सर्व काही हकीकत सांगून टाकली आहे आणि मला वाटतं आहे ती तुला पण सर्व काही सांगून टाकेल. त्याच्यामुळे तू एकदम बेफिकीर राहा. तिच्यासोबत पण आणि माझ्यासोबत पण आमच्या दोघींचा काहीच विषय नाही. आणि हो, जे काही ज्योतिष आहे ते आणखीन काही विषय आहेत, तिचे काही अध्याय आहेत, ते मी सर्व काही तुला सांगून टाकेन. मग मी म्हणालो, ज्योतिषच्या लाईफमधल्या बऱ्याच गमती जमती तुला माहीत आहेत हो ना? तशी ती म्हणाली, हो बरोबर आहे ना. आमच्या दोघांचा पण तो नांगरणीचा कार्यक्रम चालूच होता, परंतु आता मात्र आम्ही दोघे मिळून छोटीची जमीन मशागत करायसाठी हातात घेतलो होतो आणि छोटीच्या जमिनीसोबत आम्ही दोघेजण पण आता मस्त मशागत करू लागलो होतो. हे करण्याचा आणखीन एक उद्देश होता. जे काही लताच्या त्या भागातून रक्त दिसत होतं त्याला पण थोडंसं थांबायचं होतं. त्याच्यामुळे तिला होणारा त्रास थोडा थांबणार होता आणि आम्हाला पण थोडा वेळ मिळणार होता, जेणेकरून माझ्या जे विहिरीला पाणी सुटणार होतं, माझा नळ जो रिकामा होणार होता त्याचा पण टायमिंग थोडा वाढणार होता. मी पूर्ण विचार करूनच सर्व काही निर्णय घेत असे. मग तिच्यासोबत थोडं खेळणं झाल्यानंतर मी लताला म्हणालो, लता, तुझ्या जमिनीवर आणखी नांगर फिरवायचं बाकी आहे. चल आता हिला सोडून दे, ही तर काय एकदम गाढ झोपेत आहे, हिची जमीन आपण नंतर पण नांगरू शकतो. तशी ती मला म्हणाली, परंतु तिची जमीन नांगरताना मला बघायचे बरं, तू डायरेक्ट नांगरू नकोस. तिची जमीन नांगरताना मला सांग, मला पण तिच्यासोबत जमिनीची मशागत करून घ्यायचं आहे. आणि आमच्या दोघींच्या जमिनीची तू जर एकत्रित मजा घेतलीस, एकत्रित मशागत करून दिलीस तर मात्र खूप भारी येणार आहे. कारण आम्ही दोघी म्हणून कुठे पण बाहेर येऊ शकतो आणि हा खेळ आपल्याला इथंच थांबवायचा नाही. आपल्याला आपल्या जमिनीची मशागत खूप करायचं आहे, खूप कष्ट करायचे आहेत आपल्याला. ह्या जमिनीला एकदम सुपीक बनवायचे, मस्त बनवायचे आणि हे सर्व काही
काम मी तुझ्यावर सोपवलं आहे. एकदा का तू छोटीला पण माझ्यासमोर तिच्या जमिनीची मशागत जर केलंस आणि मी बघितलं, तर मी पण आणि तिनं पण दोघी पण एकत्रितपणे जमीन तुला कसायला देऊत. आणि तुला हे पण माहीत आहे, दोघांच्या जमिनी एकत्र कसायला तुला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही, कारण त्यामध्ये जास्त फायदा असतो. तुला मिळणारं प्रॉफिट नक्कीच जास्त असेल. ते कोणत्या प्रकारात असेल हे तुला मी काही उघड सांगायची गरज नाही. तू हे सर्व काही समजून घेऊ शकतोस. याच्यामध्ये बेनिफिट काय काय आहे हे सर्व काही तुला समजून जाईल. मग मी म्हणालो, हो ठीक आहे ना, मी तर तयारच आहे. तुमच्या दोघींची जमीन एकत्रित नांगरतो, एकत्रित फवारतो, सर्व काही एकत्रित करायला तयार आहे. कारण आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे. आपण 2 ठिकाणची जमीन एकत्रित पिकवू शकतो, कसू शकतो. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, चल कर कार्यक्रम चालू. माझ्या जमिनीची मशागत अर्ध्यावर सोडू नकोस. मित्रांनो, मी त्या दिवशी जवळजवळ पुढे अर्धा तास तिच्या जमिनीवर मशागत केली आणि इथं हा अध्याय थांबला. लता तिच्या जमिनीची मशागत करून घेऊन खूप खुश झाली होती. मी तिच्या मनाप्रमाणे तिची जमीन नांगरून दिली होती. अगदी एकदम ती संतुष्ट झाली आणि मला म्हणाली, राजेश, मी खरोखर तुझ्या त्या मशागतीवर आणि तुझ्या मेहनतीवर खूप खुश आहे. तुला मोबदला म्हणून मी जे पाहिजे ते तू जेव्हा म्हणशील तेव्हा द्यायला तयार आहे. तू मात्र तुझ्या शब्दावर कायम राहा. आणि आता यानंतर जे काही होणार आहे ते मला पण माहीत राहू दे. मी ठीक आहे असं म्हणून थांबलो. त्यानंतर ती मला म्हणाली, तुला चहा वगैरे काही घ्यायचं आहे का, कारण तू खूप थकला आहेस. मित्रांनो, ही कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागात.